लढणारी कधी रडत नाही. आयुष्यात मी तुला सांगितलं लढायचं नाही, लढायचं. माझी माफी मागण्यापेक्षा पक्षनेतृत्वाला तुझ्याकडून काही त्रास झाला असेल त्यांची माफी मागणं उचित वाटतं. आमचे सगळे फाउंडेशनचे कार्यकर्ते, धनाभाऊंवर प्रेम करणारे माझ्या बहिणी यांनी मी अतिशय नवीन असताना सुद्धा माझ्यावर बहिणीसारखं प्रेम केलं. त्यांचे ऋण मी आयुष्यात विसरू शकत नाही. मीडिया बंधू माझ्या पाठीमागे आतापर्यंत आयुष्यात अनेक वेळा तुम्ही उभा राहिल्यात, त्याच्याबद्दल मी तुमचे चरण धरते, तुमचे आभार मानते. भविष्य काळामध्ये सुद्धा तुम्ही या पुण्याच्या शहरामध्ये, मोठ्या शहरामध्ये जे कधी पाहिलं नव्हतं आपण शहर, त्याच्यामध्ये तुम्ही मला सामावून घ्या, त्याबद्दल खूप आभार मानते. धनाभाऊ, राजकीय आयुष्य आपल्या दोघांचं आहे, पण माझ्यामुळं किंवा आपल्या एकत्रित येण्यामुळं तुमच्या राजकीय कारकिर्दीला काही झालं असेल किंवा होते, त्याबद्दल मी तुमची बायको म्हणून तुमचे सर्व धरून तुमचे खूप खूप आभार मानते. लढणारी कधी रडत नाही. आयुष्यात मी तुला सांगितलं लढायचं नाही, लढायचं. माझी माफी मागण्यापेक्षा पक्षनेतृत्वाला तुझ्याकडून काही त्रास झाला असेल त्यांची माफी मागणं उचित वाटतं. आणि तू त्यांच्यासाठी तुझा घेतलेला पुढचा पण एक पती कसा असावा, म्हणजे अनेक वेळा राजकारणात महिला आहेत, पती पुरा राजकारण करतो, महिला मागे राहते. पण धनाभाऊविषयी सांगायचंय मला की त्यांनी कधी पण स्वतः मागे राहिले. आणि तू आरक्षणावर महिलांची लढती, तू समोर फ्रंट आली पाहिजे, ज्यांच्यासोबत काम केलं पाहिजे, त्यांच्या प्रश्नाला तू भिडली पाहिजे. आरक्षणातली बाहुली म्हणून त्यांनी माझा कधीच वापर केला नाही किंवा त्यांचा पुरुषार्थ कधी त्याच्यामध्ये आडवा आला नाही. त्यांचे चरण धरते.